तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पालघरचा पेपर आपण काल पाहिला. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला. आता उर्वरित पेपर जो आहे तो आपण बघणार आहोत. त्यामधला जो एकदम कठीण भाग आहे किंवा जो भाग जो जे गणित आपल्याला म्हणजे अवघड जातात तेच आपण घेतोय. बाकी एकदम म्हणजे वर्ग करा, घन करा ते मी घेतलेलं नाही. बघा, राम हे गणित बघा. राम उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. नंतर तो डावीकडे 2 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे 3 किलोमीटर चालला. नंतर उजवीकडे 3 किलोमीटर चालला. तर राम मूळ ठिकाणापासून किती अंतर व कोणत्या दिशेत आहे? ठीक आहे. पहिले किती अंतरावर आहे, अंतर कोणत्या दिशेत आहे तो. मग आपल्याला पहिले दिशा काढायला लागेल. ठीक आहे. उत्तर, दक्षिण, हे पूर्व आणि हे पश्चिम. आता उपदिशा पण काढायला लागेल आपल्याला. हे नैऋत्य, हे वायव्य आणि हे आग्नेय, ईशान्य. ठीक आहे, ह्या दिशा आहे. तर याचं सध्याचं काम नाही आपल्याला, तरी पण मी तुम्हाला लिहून सांगितले. बघा, सर्वात पहिले उत्तरेकडे 3 किलोमीटर, उत्तरेकडे 3 किलोमीटर, 3 किलोमीटर उत्तरेकडे 3 किलोमीटर. ठीक आहे. उत्तरेकडे किती? 3 किलोमीटर. इथून इथपर्यंत 3 किलोमीटर चालला तो. नंतर डावीकडे, आता आपण एक लक्षात घ्यायचं, गणित सोडवताना बाकीच्या दिशा कोणत्या बघायचं नाही, असा चार्ट काढायचा आणि इथं आपण उभा आहे. ठीक आहे. हा जर बोर्ड मी खाली ठेवला असा, तर इथं जर आपण उभा आहे तर हे माझे 2 हात झाले आणि माझं तोंड इकडे आहे, उत्तर दिशेकडे आहे. मी उत्तर दिशेकडे चालत गेलो म्हणजे हा माझा उजवा हात आणि हा माझा डावा हात. ठीक आहे. मग जसं आपण उभा आहे त्याच पद्धतीनं वळायचं याच्यावर. इथं मी उभा आहे, इथं मग इकडे माझं तोंड आहे आणि मी इकडे, ठीक आहे, उजवा हात डावा हात. डावीकडे 3 किलोमीटर. ठीक आहे. सॉरी, बघा, डावीकडे 2 किलोमीटर वळला. इथून तो डावीकडे वळला. ठीक आहे. असा चालत गेला. हा माझा डावा हात आहे इकडला. ठीक आहे, इकडला डावा हात आहे, त्यामुळे तो इकडे 2 किलोमीटर चालला. किती? 2. हे 3 किलोमीटर, हा 2 किलोमीटर चालला. परत तो डावीकडे, म्हणजे आता जेव्हा जेव्हा आपण घुमत राहणार, इकडे जर आपण हे केलं तर इकडली बाजू डावी निघते. डावीकडे परत तो किती किलोमीटर गेला? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर म्हणजे इथं टेकला तो. बघा, हे 3 आहे ना, इथून इथपर्यंत 3 आहे आणि इथून इथपर्यंत 3 असेल, कारण तो असा 2 किलोमीटर गेला आणि परत डावीकडे वळून 3 किलोमीटर आला. म्हणजे हे अंतर आणि हे अंतर किती आहे? 2. ठीक आहे. परत काय म्हणतो, तो उजवीकडे वळला. उजवीकडे वळला. आता जर तो सरळ गेला डावीकडे, 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 पण तो डावीकडे गेला का? आता नाही, आता तो उजवीकडे गेला. किती? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर उजवीकडे गेला. 3. तर तो राम मूळ ठिकाणापासून किती अंतर व कोणत्या दिशेत आहे? राम हा मूळ ठिकाणापासून, बघा, इथं तो होता मूळ ठिकाण, हे मूळ ठिकाण आहे. इथं तो होता 2 न 3 झाले 5 किलोमीटर. आणि कोणत्या दिशेस आहे तो? पश्चिम दिशेस. कोणत्या दिशेस? पश्चिम दिशेस. म्हणजे 5 किलोमीटर आणि कोणती दिशा? पश्चिम दिशा. ठीक आहे. डावीकडे वळला, उजवीकडे वळला. सर्वात मोठी असा डायग्राम काढून घ्यायचा. याचा कशाचा? दिशेचा डायग्राम काढून घ्यायचा. जसं जसं तू सांगते तसं तसं वळायचा. काय करायचं? स्वतःला इथे उभं ठेवायचं आणि आपले 2 हात आहे. आपल्याला माहिती आहे डावा हात कोणता, उजवा हात कोणता. डावीकडे म्हटलं तर डावीकडे वळायचं, उजवीकडे म्हटलं तर उजवीकडे वळायचं. तेवढं अंतर तिथं लिहून ठेवायचं पटापट. ठीक आहे. लगेच ते उत्तर आपल्याला सोडता येईल. तर बघा, पुढचं गणित आहे. गोपाल हा फार धार्मिक माणूस होता. गोपाल हा जो आहे 100 पायऱ्या चढतो. देवालयात तो 100 पायऱ्या चढतो. पण त्याने तो एक नवस केलेला असतो की मी जर ज्या पायरीवर जाईल त्याच पायरीवर तेवढ्या क्रमांकाची मी फुलं ठेवणार. जसं मी पहिल्या पायरीवर गेलो, पहिले 1 फुल ठेवून, दुसऱ्या पायरीवर गेलो 2 फुल ठेवून, तिसऱ्या पायरीवर गेलो 3 फुल ठेवून. अशा प्रकारे तो किती पायऱ्या चढला? 100 पायऱ्या चढला. तर प्रत्येक पायरीवर त्याने क्रमांक इतके, जसं 50च्या पायरीवर गेला तर 50 फुलं, 100च्या पायरीवर गेला तर 100 फुलं. तर अशा 100 पायऱ्या तो चढला. आपण 1 अधिक 2 अधिक 3 असंच करणार नाही. ठीक आहे. 100. मग आता याची बेरीज कशी करायची? 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आपल्याला करायला लागेल, कारण एका पायरीवर 1
दुसऱ्या फळ्यावर 2, तिसऱ्या फळ्यावर 3, अशा तो ठेवत 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 गेला. म्हणून आपल्याला 100 पर्यंतच्या म्हणजे 1 पासून ते 100 पर्यंतच्या संख्यांची काय करायला आपल्याला बेरीज करायला लागेल. आता मग 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किंवा मग क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची, तर जेवढ्या संख्या शेवटची संख्या पकडायची 100 गुणिला त्याच्या पुढची संख्या घ्यायची 101 आणि भागीला किती करायचं 2. एक लक्षात घ्या, जर असं गणित आलं, इथं कोणती पण संख्या असो, इथं आता 100 म्हणून ठीक आहे, इथं कोणती पण संख्या असो, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला काय करायला लागेल बेरीज करायला लागेल. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7, ठीक आहे, असं 100 पर्यंत बेरीज करायला लागेल. आपण ते तेवढं मांडू शकत नाही आणि तेवढं करू पण शकत नाही आपण. त्यामुळे त्याचं एक सोपी पद्धत आहे, त्याची स्ट्रिक आहे त्याची, ठीक आहे. शेवटची संख्या घ्यायची गुणिला त्याच्या पुढची संख्या घ्यायची भागीला 2 करायचं. बे 50 100, बे 50 100. आता याचा आणि याचा काय करायचा गुणाकार करायचा. बघा 50 1 50 चे 0, हातचे 5, 50 0 0 0 5 5 आणि 50 1 50. कुठे आहे इथं आहे, ठीक आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज अशी करायची असते. शेवटची संख्या घ्यायची पण क्रमाने येणाऱ्या, सुरुवातीपासून येणाऱ्या. 100च्या पुढची संख्या, जसं की इथं 200 जर असतं तर 200 गुणिला 201, इथं जर 500 असतं तर 500 गुणिला 501, किंवा इथे जर 199 असतं तर 199 गुणिला 200 भागीला 2, ठीक आहे. तर पुढचं गणित बघा, जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले, तर दक्षिण दिशेस काय म्हणावं लागेल. सर्वात पहिले आपल्याला दिशा, आता मुख्य दिशा पण आलेल्या आहे याच्यामध्ये आणि उपदिशा पण याच्यामध्ये आलेल्या आहे. पहिले आपण आता ते लिहून घेऊ, ठीक आहे. उत्तर आणि पूर्व, इथं आहे वायव्य, इथं आहे नैऋत्य, इथं आहे आग्नेय, इथं आहे ईशान्य, ठीक आहे. कारण आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून इथे पाऊस पडते आपल्याला, म्हणून नैऋत्य इथे आहे. वायव्य, वायव्याकडे पाकिस्तान आहे म्हणून ही वायव्य दिशा, ईशान्य आणि हे आग्नेय. आता आग्नेय दिशेस पूर्व म्हटले, बघा आग्नेय दिशा जी आहे ना, आग्नेय दिशेला काय म्हटलं पूर्व म्हटलं, आणि ईशान्य दिशेस, ईशान्य कुठे आहे, हा ईशान्य, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले. बघा काय चाललंय, याला आग्नेयला हे म्हटले, ईशान्येला हे म्हटले, तर त्यांना काय म्हटलंय दक्षिण दिशेस काय म्हणावं लागेल. दक्षिण कुठे आहे, दक्षिण, दक्षिण दिशेस काय म्हणलं आग्नेय, ठीक आहे. बघा ठीक आहे. तर आग्नेय उत्तर, कारण बाण असं चाललाय, आग्नेयला पूर्व म्हटलं, पूर्वला ईशान्य म्हटलं, आता इथं म्हटलं नाही पण तरी आता असं चाललंय, ईशान्येला उत्तर म्हटलं, उत्तरला वायव्य म्हणावं लागेल, वायव्याला पश्चिम, पश्चिमला नैऋत्य, नैऋत्यला दक्षिण, दक्षिणेला आग्नेय. अशा प्रकारे हा काय करणार आहे सर्कल फिरताना आपल्याला दिसत आहे. हे डायग्राम काढल्यामुळे आपल्याला ते लक्षात येते, नाहीतर जर आपण डायग्राम काढला नाही तर आपल्याला काहीच लक्षात येणार नाही. तर बघा पुढील गणित बघा, दोन संख्यांचा गुणाकार एवढा आहे 4335 आहे, त्याचा लसावी 255 असेल तर मसावी किती. आता एक सूत्र आहे, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, ठीक आहे. मसावी गुणिला लसावी किंवा लसावी गुणिला मसावी, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आता पहिली आणि दुसरी संख्येचा गुणाकार त्यांना दिलेला आहे एवढा, ठीक आहे, 4335 दिलेला आहे. लसावी त्यांना दिलेला आहे 255, मग लसावी लसावीच्या ठिकाणी ठेवू 255. आता काय म्हणते तो मसावी काढा, मसावी काढा. आता हा जो इकडे काय आहे गुणिला आहे, इकडे गेला तो काय होतो भागायला जातो, मग भागाकार करायचा. 4335 भागेला 255,
आता आपल्याला पाडा येत नाही, पाडा येत नाही, मग पाडा येत नाही, पण इथं 5 इथं 5 म्हणजे याचा अर्थ हा आहे याला 5ने भाग जातो. मग पहिले 5ने भाग देऊ. ठीक आहे, 5 8 40 उरले 3, घेतले 3, 5 सख 30. बघा 5 8 40, 3 उरले, वरचे 3 घेतले, 5 सख 30, परत 3 उरले, 5 7 35, 5 5 25, 5 1 5, 51. आता 51 ही अशी संख्या आहे का दिला फक्त आणि फक्त 17नेच भाग जातो, 17 आणि 3ने भाग जातो. ठीक आहे, याला बघा आपण 3ने भाग जातो का तो, 8 आणि 6 14, 8 आणि 6 14, 14 आणि 7 21, म्हणजे याला पण 3ने काय जातो, भाग जातो. 3 17 21 आणि 3 2 6 उरले 2, 3 8 24, 3 9 27. आता हा जो आहे खाली 17, हा जो आपण ही जर संख्या आपण बघितली तर ह्या संख्येला 17ने भाग जाते, कारण हा 17चा काय आहे, वर्ग आहे. ठीक आहे, म्हणून वर्ग आणि घनपाठ करून घ्यायचे. 289 जो आहे 17चा काय आहे, वर्ग आहे, म्हणून 17 1 17, 17 17 289, म्हणून याचं जे मसावी आहे ते काय आहे, 17. काय आहे, 17. कधी काय करायचं, समजा मोठी संख्या आली, हळूहळू भाग तोडत न्यायचा मोठ्या संख्येपर्यंत, मग आपल्याला भाग तोडता येईल. ठीक आहे, बघा पुढचं गणित बघा. 3 संख्या, बघा 3 संख्या 4 5 6 अशा प्रमाणात आहेत, त्यांची सरासरी 25 आहे, तर सर्वात मोठी संख्या काढा. ठीक आहे, सरासरी 25 आहे, किती संख्या आहे, 3 संख्या आहे, म्हणजे याचा अर्थ काय, त्यांची बेरीज किती असेल, 25 गुणिलेला 3, किती झालं, 75. ही झाली ह्या संख्यांची बेरीज. आता आपल्याला काढायची आहे मोठी संख्या. काय काढायची आहे, मोठी संख्या. मग काय करायचं, 4 अधिक 5 अधिक 6. ठीक आहे, याची बेरीज करायची, 6 न 5 11, 11 आणि 4 15, किती झाली, 15. 15 ने काय करायचं, याला भागून टाकायचं, 75 भागिले 15, 15 5 75, 5 आलं. ठीक आहे, 15 फळायचं ना, 15 × 60, 15 5 75. तर हे जे 5 आहे हे म्हणजे एक प्रमाण, हे जे 5 आलं ना हे म्हणजे एक प्रमाण. आपण याची बेरीज का केली, कारण आपल्याला एकाचं प्रमाण काढायचं होतं, म्हणून याची आपण बेरीज केली आणि याला भागीला काय केलं, ही जी संख्या आहे पूर्ण संख्या आहे त्याला हे केलं, म्हणून एकाचं प्रमाण किती आलं, 5 आलं. म्हणून आता आपल्याला बाकीचे काढता येते, म्हणजे 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, याची बेरीज किती येते, 75. त्याने विचारलं का आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती, मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 30. सर्वात मोठी संख्या 30. काय केलं आपण, सरासरी म्हटलं म्हणून आपण, आणि 3 संख्येची सरासरी म्हटलं म्हणून आपण काय केलं, त्याची बेरीज केली. सॉरी, त्या संख्येला सरासरीला 3ने गुणलं, 3 संख्या आहे म्हणून बेरीज किती आली, 75 आली. आता हे जे प्रमाण आहे, हे प्रमाण दिलेलं आहे, याची आपण काय केली, बेरीज केली, ती आले 15. 15 भागेला 75 गेलं, 75 भागेला किती, 15 केलं, आणि मग एकाचं प्रमाण भेटलं आपल्याला. मग आपल्याला एकाचं प्रमाण 4चं प्रमाण काढता येते. एक आहे, एक म्हणजे 5, 4 म्हणजे किती, 20, 1 म्हणजे 5, 5 म्हणजे किती, 25, 1 म्हणजे 5, 6 म्हणजे किती, 30. त्यांना मोठी संख्या विचारली, मोठी मग हीच असेल ना, ही किती आहे, 30. उत्तर. बघा पुढचं गणित पण तसंच आहे, मग अशी जे गणित आपण घेतलं तसंच आहे. 9800 रुपये जे आहे, 9800 रुपये जे आहे ते आपल्याला असे वाटायचे आहे. कसे वाटायचे, त्या प्रमाणात वाटायचे. मग तसंच करायचं, याची बेरीज करायची आहे, 5 न 4 9, 9 न 3 12, 12 न 2 14, 98 भागेला किती, 14. ठीक आहे, 14 1 14, 14 18, 14 1 42, 14 56, 14 70, 14 14 14 साठी 98, 14 साठी 98, 14चा बडा माहित पाहिजे. ठीक आहे, 14 साठी 98. मग किती आली एकाची किंमत, 700. मग त्यानं काय विचारलं, पहिल्या व्यक्तीचा वाटा, 7 दुने 1400. त्यानंतर म्हटलं दुसऱ्या व्यक्तीचा वाटा, 7 त्रिक 2100. त्यानंतर म्हटलं असतं तिसऱ्या व्यक्तीचा वाटा, 7 चौक 2800. त्यानंतर म्हटलं असतं पाचव्या व्यक्तीचा वाटा, 7 5 3500. याची बेरीज किती येते, 9800. करून बघा,
ठीक आहे. पुढचं गणित हे पण सरासरीवरचं. आता बघा, सरासरीवरचं त्याच्यावरचं तिसरं चौथं गणित असेल हे या पेपरमध्ये. म्हणजे सरासरीवर जास्त गणित मारते पालघरवाले, लक्षात ठेवा. ठीक आहे. 1 मे रोजीचे तापमान 45.6. 1 मे, 1 मेचं तापमान किती आहे? 45.6. आणि 2 ते 6 मे, 2 ते 6 मे पर्यंतचे जे तापमान, सरासरी तापमान म्हटलं. ठीक आहे. एका दिवसाचं तापमान नाही, सरासरी तापमान म्हणजे 2 पासून 6 पर्यंत म्हणजे 5 दिवसाचं. 5 दिवसाचं तापमान आहे किती? 42.3 गुणिला किती? 5. हे 5 दिवसाचं तापमान. हे एका दिवसाचं तापमान, हे 5 दिवसाचं तापमान. आणि 7 मे म्हणजे परत एका दिवसाचं तापमान किती? 46 आहे. हे किती झाले? 7 दिवस झाले. 7 दिवसात आपल्याला काय करायचं? आता सरासरी काढायची. पहिले हे याचं सरासरी भेटला, याचं तापमान भेटलं आपल्याला, याचं तापमान भेटलं आपल्याला. ठीक आहे. आता याचं जे बेरीज आहे ते आपल्याला काढायचे. म्हणून याचा काय करायला आपल्याला? गुणाकार करायला लागेल. 5 3 1500, 5 हातचा 1, 5 2 10, 10 1 1100, 1 हातचा 1, 5 चूक 20, 20 न 1 21. आणि एका घरानंतर काय करायचं? पॉईंट द्यायचं. ही झाली ह्या 5 दिवसाची तापमानाची बेरीज. झाली 5 दिवसाच्या तापमानाची बेरीज. आता ह्या बेरीजमध्ये आपण ही बेरीज आणि ही ह्या दिवसाची आणि ह्या दिवसाची ऍड करू. बघा, 211.5 अधिक 45.6 आणि 46.0. 6 आणि 5 1100, 1 हातचा 1, 6 आणि 6 12 आणि 1 1300, 3 हातचा 1, 4 आणि 4 8 आणि 2 10, 0 हातचा 1, 3, 303.1. 303.1 झाली हे 7 दिवसाच्या तापमानाची बेरीज. आता काढायची आपल्याला सरासरी. बघा, 303.1 भागेला किती? 7. ठीक आहे. 7 7 चौक 28, उरले किती? 2, घेतले 3, 1 झाले. 7 त्रिक 21, उरले किती? 2, वरचा घेतला 1, 7 त्रिक 21. पॉईंट किती घरानंतर आहे? एका घरानंतर. ठीक आहे. म्हणून किती आलं उत्तर? 43.3. कुठे आहे? हा, इथं आहे. 43.3 सरासरी. सरासरी काढताना पहिले संख्यांचे, आता 5 दिवसाची सरासरी दिली त्याने इथं. बघा काय केलं त्यानं? 5 दिवसाची सरासरी दिली, बेरीज नाही दिली. म्हणजे बेरीज आपल्याला काय सांगितली ना, म्हणून 5 गुणिला त्याची सरासरी म्हणजे ते भेटली 5 दिवसाची बेरीज. आणि एका दिवसाची 1 मेचं तापमान आपल्याला माहित आहे आणि 7 मेचं तापमान माहित आहे आपल्याला. हे 5 दिवस, हे 6 दिवस आणि हे 7 दिवस, याची केली आपण काय केली इथं? बेरीज केली. बेरीज झाली एवढी. आणि बेरीजला भागेला किती केलं आपण? 7 केलं. म्हणजे कारण 7 दिवसाची विचारली ना सरासरी, आणि 7 दिवस आहे त्याच्यामध्ये, म्हणून 7 दिवसाची सरासरी किती आली? 43.3. आता पॉईंट वगैरे व्यवस्थित द्यायचे. ठीक आहे. ओके.